हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय व्लॉग. आणि आता काय झालं माहिती आहे, मी फोटोशूटसाठी हे वेअर केलं आणि हे बघा, हे दिसतंय, ह्याचा बटन अचानक असा निघाला आणि खाली पडला. सो आय हॅव टू पिन इट अप. पण आता मला ते कळत नाही ते छान दिसतंय की नाही, म्हणजे ते असं लांबून दिसत नाही आहे, पण मी त्याला पिन लावली आहे. मला कळलंच नाही ते कसं पडलं. मी हे वेअर केलं तर ढप असा आवाज आला आणि ते खाली पडलं बटन. बट ठीक आहे, आता मी पिन लावली, बघू जर ती त्याच्यामध्ये दिसत असेल फोटोजमध्ये, मी असा हात ठेवीन. हॅक्स. आता रेडी होते पटकन, कारण ब्रेकफास्ट टायमिंग आहे 10:30पर्यंत. आता वाजलेत 10. रश्मी गेली आहे पुढे कृतबला घेऊन. मी पण जाते, काहीतरी खाते, मग फोटोशूट करू. 11:30चं चेकआउट आहे, चेकआउट करू अँड बॅक टू होम. पण माझी ट्रेन आहे रात्री 8 वाजता. सो मी आता काय करणार आहे, इथे कुठेच अख्ख्या प्रॉपर्टीमध्ये नेटवर्क नाही आहे. फक्त पूलकडे आहे जरा वायफाय, डायनिंग एरियामध्ये पण बिलकुल नाही आहे आणि रिसेप्शनला आहे. सो मी काय करणार आहे, ॲक्च्युली रश्मी बोलली की आपण लंच इथेच करूया, थोडा टाईमपास करूया प्रॉपर्टीमध्ये आणि लंच सांगूया, लंच करूया. मग तू 1 तास बस, कारण माझी ट्रेन 8 वाजता आहे. लंच टायमिंग आहे 2 ते 4 असं काहीतरी, का 2 ते 3. त्याच्यानंतर मी म्हटलं की मी एडिट करत बसते, तुम्ही लोक निघा पुढे. मी रिसेप्शनला, तसं आम्ही गाडी सांगितली आहे, सो गाडी येईल आणि मग मी 6ला वगैरे गेले तरी मी 2 तास बसू शकते. मी 4-5 तास स्टेशनला नाही बसू शकत. सो असं सगळं प्लॅनिंग आहे. आता बघू कसं एक्झिक्यूट होतं. फॉर नाव मी पटपट रेडी होते आणि जाते डायनिंग एरियामध्ये. हो, तर आता मी रेडी झाली आहे. मी माझ्यासोबत माईक आणि सेल्फी स्टिक घेतला आहे. आता हे बघा, हा रूमचा लॉक आहे, तिलकू. आता आपण लॉक करूया आणि जाऊया ब्रेकफास्टसाठी. सी यू ऑल इन डायनिंग एरिया. सकाळी ही माझी रूम आणि तिथे हे बघा, इथे आहे सिटिंग एरिया. इथे 2 चेअर्स ठेवलेत त्यांनी आणि हा आहे माझ्या रूमचा व्ह्यू. वॉटरफॉल, सी दिस. आणि वॉटरफॉलचा ना आवाज पण येतोय, बहुतेक व्हिडिओमध्ये येत नसेल पण मला येतोय. ही आहे माझी रूम आणि हा आहे डायनिंग एरियाचा रस्ता, लाईक टुवर्ड्स डायनिंग एरिया. रश्मी, ही रश्मीची रूम आहे. तुरा आर्टिफिशियल पूल आहे. काल हा ओपन होता आणि 6 वाजता त्यांनी बंद केला. इथे बाकी पूल एरिया आणि इथून डायनिंग एरियावर. डायनिंग एरियामध्ये आहे हॉट मिल्क, चहा, वॉटर. आता आपण घेऊया चहा. आणि इथे काय, हे रात्रीचं आहे. ओ नाही, रात्रीचं नाही आहे, फोडणी पोहा, बीटिंग राईस. ओके, असं 2-3 गोष्टी मी घेते साईडवर आणि मग तुम्हाला त्याचा रिव्ह्यू देते. तिकडून येईपर्यंत इतका दम लागतो, मोठा रस्ता, आधीच जेवण डायजेस्ट होतं. लेट्स टेक चाय नाव. स्प्राउट्स पण ठेवले आहेत. सो ह्याच्यात आहे मूग, यात आहे चवळी आहे ना, हो, आणि इथे मटकी, फ्रूट्स, ब्रेड टोस्ट आणि वडा, खोबऱ्याची चटणी, कोकोनट गार्लिक चटणी, लोणचं. अच्छा, हे काय, मँगो जॅम. ओ मी ट्राय करेन. मँगो जॅम, मिक्स फ्रूट जॅम, पायनॅपल जॅम आणि बटर. हॅलो, तर आता मी आले डायनिंग एरियामध्ये आणि ना अद्रकचा चहा नाही आहे, नॉर्मल चहा आहे, पण मला तो अजिबात नाही आवडला. त्याला एक वेगळी टेस्ट आहे. म्हणजे आपण अद्रक घातल्यानंतर कसं दूधचा जो कच्चेपणा असतो तो जातो, पण मला हा चहा इतका नाही आवडला. माईक चेक करत होते, पण मला हा चहा इतका नाही आवडला, सो मी चहा ड्रॉप करते. पण त्यांच्याकडे ना मँगो जॅम होता, सो आता मी हे ट्राय करून बघणार आहे. आणि मी काय काय घेतलं आहे तुम्हाला दाखवते. आय वॉन्ट फोडणीचे पोहे असं तिकडे लिहिलेलं, मँगो जॅम, ब्रेड बटर आणि मसाला ऑमलेट. आता मी सगळं टेस्ट करून बघते आणि तुम्हाला पण सांगते कसे. फोडणीचे पोहे म्हणजे आपले नॉर्मल पोहेच. पोहे खूप छान आहेत आणि इथे ना आज खूप गरम होत आहे. पाऊस नाही पडला आहे, काहीच नाही, आणि ह्युमिडिटी खूप आहे. आता फोटोशूटसाठी मी रेडी झालेले, पण माझा चेहरा सगळा गेला आहे. बट इट्स ओके, आपल्या रूमजवळच आपली जी रूम आहे ना तिथेच फोटोशूट करायचं. सध्या मी खाऊन घेते. अच्छा, आपण मँगो जॅम पण टेस्ट करूया. असं वाटतं की मँगो खाते ब्रेडसोबत. मँगो जॅम इज ऑल्सो व्हेरी नाईस.
ऑमलेट पण खूप छान आहे. आता मी कोक घेऊन येते, माझा नाश्ता कंप्लीट करते आणि मग जाते परत रूमवर. कारण रश्मी गेली पुढे. रश्मी इथेच होती, पण छोटूला अंघोळ करायची होती आणि रश्मीला पण फ्रेश व्हायचं होतं म्हणून ती गेली. आणि बाकी नितीश आणि क्रियांश ते ट्रेकवर गेलेत. सो ते आले की चेकआउट आहे, रूमचं चेकआउट 11:30 वाजता ते म्हणाले 12पर्यंत करू शकतो. त्यानंतर आम्ही बघू काहीतरी टाईमपास करू. सो यू गाईज स्टे ट्यून्ड. आता आमचा नाश्ता झाला आहे, गोअर डायनिंग एरिया आहे. आता मी चालले टुवर्ड्स द रिसेप्शन. आम्हाला कॅबसाठी बोलायचं आहे तिकडे, कारण मला रिटर्नची कॅब पाहिजे टू मडगाव. सो आता रिसेप्शनवर जाऊन आम्ही बोलून घेतो गोष्टी. बाकी इथे ना सगळे डिटेल्स तुम्हाला दिले. ते प्राणी दिसू शकतात कुठे कुठे काय काय लोकेटेड आहे. आणि हे बघा 9:30 to 12 पॉटरी, स्नेक्स ऑफ गोवा, कॅमेरा ट्रॅपिंग ऑफ मॅमल्स. आता आम्ही रिसेप्शनला जाऊन आलो. त्यांना आम्ही कॅबसाठी विचारलं तर ते म्हणाले इथून मडगाव रेल्वे स्टेशन आहे 80 किलोमीटर्स आणि 3000 चार्जेस आहेत. अंकल इसमें बिठा के फोटो करवानी है इसको. अभी 1 मिनट बस, फोटो लेती हूँ. फोटो आप बैठो इसको फोटो लेती हूँ. एक मिनट बैठ. नहीं बैठ रहा. ओके ठीक है. नहीं बैठ रहा. कृतम आहे. बघा आम्ही आता खालच्या रोडने जात होतो. आता हा वरून पण एक जायचा रस्ता आहे. इथे छोटासा ब्रिज लागतो आणि या ब्रिजवरून पुढे गेलो की परत हा रोड कॉटेजच्या रोडला कंटिन्यू होतो. बाकी आहे बघा इथे छान डीप जंगल आहे, डेन्स फॉरेस्ट आणि इथे माउंटेन आहे. परत ह्याच्या मागे डीप असेल असं आहे. आणि इथे आमचं फोटो सेशन सुरू आहे. सो लेट्स डू इट. इथे ना लगेज घेऊन जायला अशा इलेक्ट्रिक स्कूटर्स आहेत बघा. इतकं सुंदर आहे ना वाइल्डनेस की सुचतच नाही आहे कुठे कुठे शूट करू आणि कुठे नको करू. कारण थोडंसं केलं मग म्हटलं चल पुढे जाऊन करू. परत पुढे इतकी छान जागा येते की परत खूप शूट करावं असं वाटतं, पण सगळं नाही होऊ शकत. अँड हे बघा आम्ही मगाशी त्या रस्त्याने गेलेलो आणि आता आम्ही या रोडने आलो. म्हणजे 2 रस्ते आहेत जायला. समोर वॉटरफॉल दिसतोय, तो आमच्या रूममधून पण दिसतो. क्या क्लॅरिटी आहे भाई आयफोन की. इथून आमच्या कॉटेजचा रस्ता आहे तिकडे आणि इथून खाली टुवर्ड्स डायनिंग एरिया. सो आता फोटो सेशन करून मी रूममध्ये आले. मी कपडे चेंज केलेत. आता मला बरं वाटतं आहे. ॲक्च्युली पाऊस थोडा थोडा पडतो आहे, मग मध्ये मध्ये बंद होतं, तर त्यामुळे ना गरम जास्त होतं आहे. आता मी माझी बॅग भरायला घेतली आहे, माय बॅग. आणि हे थोडे ओले कपडे आहेत, हे पिशवीत टाकायचे. आणि हा ड्रेस मी आता घातलेला तो घडी करून ठेवायचा आहे. इथे खूप जागा आहे या बाजूला. सो लेट्स पॅक द बॅग अँड दॅट्स इट. दॅट्स हाऊ माय ट्रिप कम्स टू एन एंड. आता आम्हाला चेकआउट करायचं आहे आणि आम्ही त्यांच्याकडून परमिशन घेतली. तर ते म्हणाले की ठीक आहे तुम्ही रिसेप्शनवर बसू शकता, म्हणजे रिसेप्शन किंवा पूल एरिया. आम्ही रूम सोडून प्रॉपर्टीमध्ये कोणताही एरिया यूज करू शकतो असं त्यांनीच सांगितलं आहे. आणि मी इथूनच कॅब बुक केली आहे. इथून मडगाव आहे काहीतरी 80 किलोमीटर्स प्लस असं त्यांचं म्हणणं आहे. सो कॅबचे 3000 रुपीज लागतील. सो आम्ही कॅब बुक केली आहे. आता इथून निघूया आणि जाऊया घरी. अँड आय एम मिसिंग मम्मीच्या हातचा चहा मी खूप मिस करते आहे. लास्ट 7-8 डेज मी चांगला चहा नाही घेतला आहे. रश्मीकडे घेतलेला, पण त्या व्यतिरिक्त मम्मीच्या हातचा चहा इज डिफरंट, इट्स स्पेशल. सो मम्मी आय एम मिसिंग युअर चाय. फायनली मी रेडी आहे विथ ऑल माय बॅग्स. मी तुम्हाला दाखवते. ही एक लगेज बॅग, ही एक लगेज बॅग, ही माझी सॅक, ह्यामध्ये ते गिफ्ट आहे आणि ही माझी स्लिंग बॅग, दॅट्स ताला. आता बाहेर ठेवूया सामान आणि लगेज घ्यायला. मी तुम्हाला मगाशी एक गाडी दाखवलेली की इथे एक इलेक्ट्रिक 2 व्हीलर आहे प्रॉपर्टीमध्ये जी लगेज ट्रान्सफर करते इकडून तिकडे तिकडून इकडे. कारण चालायचं खूप आहे, तो वारंवार नाही येऊ शकत ते बॅग घेऊन. सो मग त्यांनी तशी गाडी ठेवली. सो आता ही बॅग आपण बाहेर ठेवू आणि रिसेप्शनला कॉल करून सांगू की लगेज घ्यायला कोणाला तरी पाठवा. ते दादा बॅग्स घ्यायला आलेत आणि त्यांच्या त्या व्हेकलमध्ये ते बॅग्स ठेवतील. मी तुम्हाला दाखवते. ती ई स्कूटर मला इतकी आवडली आहे ती.
आता त्यांनी लगेज घेतलंय माझं. आता रश्मीचं लगेज घ्यायला चालले. सो आता आम्ही अम्ब्रेला ओपन केलं आहे कारण पाऊस येतो आहे. आणि ते आपल्याला ना अशी अम्ब्रेला देतात इकडे प्रॉपर्टीमध्ये. पण आपण जेव्हा बुकिंग करतो तेव्हा ते सांगतात की तुम्ही रेनकोट अम्ब्रेला कॅरी करा. आणि चुकून जर कोणाकडे नसेल तर ते देतात अम्ब्रेला. इज इट? ओ सो हे आपले अम्ब्रेला आहेत, लेकिन वो लोग भी प्रोवाइड करते हैं ना अगर नहीं हो तो. नसेल तर मग ते देतात. पण सॉरी हे आमचेच अम्ब्रेला आहे. सो नाव लेट्स गो टू द पूल कारण बघा छान पाऊस पडतो. वा लगेज गेलं आहे पुढे. आम्ही चाललो आहे टुवर्ड्स द पूल कारण किड्स अँड नितेश इज देअर. आणि मग आम्ही तिकडे जाऊन टाईमपास करू. आम्हाला रिसेप्शनवर सांगितलं की तुम्ही प्रॉपर्टीमध्ये कुठलीही प्लेस यूज करू शकता, तुम्ही बसू शकता. आणि लंच आहे 1:30ला. लंच करून पण तुम्ही थांबू शकता जितका वेळ थांबायचा आहे. बस दॅट्स इट. आता चाललो टुवर्ड्स द पूल. हाऊ वॉज युअर ट्रिप विथ मी? Very very good. I loved your company. सेम हियर. मुझे इन दोनों के साथ इतना मजा आया. ओ गॉड. एंड स्पेशली कृतक. Yes. उसको मैं स्पेशल क्रेडिट देती हूँ. आता काय झालं माहिती आहे, माझा हा फोन सापडत नव्हता आणि मला इतका पॅनिक अटॅक आला की कुठे गेलं. कारण जनरली मी ह्या बॅगमध्ये ठेवते, पण पॅक करताना मी हा त्या बॅगमध्ये ठेवला, मोठ्या बॅगमध्ये. मग आता रिसेप्शनवर जाऊन मी फोन घेऊन आले. आणि इथे बसून एवढी मजा येते. वातावरण एवढं प्लेझेंट झालं आहे. ॲक्च्युली मगाशी ना थोडं थोडं ऊन होतं, पण आता एकदम प्लेझेंट आहे वातावरण. अँड आम्ही जरा वेळ इथे बसू, मग डायनिंग एरियामध्ये जाऊ फॉर लंच. आणि मग हे लोक निघतील आणि 1-1.5 तासांनी मी निघेन, असा सगळा प्लॅन आहे आता तरी. आता बघा एकदम जबरदस्त पाऊस पडायला लागला आहे आणि मी बघा कशी बसले. मी अम्ब्रेला ओपन केला आणि बसले. मला इथेच बसायचं होतं. हॅलो. तर आता बराच वेळ मी इथे टाईमपास केला आहे आणि आता मी वर चालले डायनिंग एरियावर. ॲक्च्युली इथे वायफायची रेंज आहे म्हणून मग मी पोस्ट केले जरा काय काय, इंस्टाग्रामवर स्टोरी लावली आणि मग यूट्यूबला काय काय पोस्ट केलं. हे बघा हे आहे. इथे ना मागे चेंजिंग एरिया आहे आणि ओपन असं वॉशरूम आहे छान. इथे ना मागे चेंजिंग एरिया आणि आतमध्ये वॉशरूम आहे तुम्हाला शॉवर घ्यायला. आणि हे आहे पूल तुम्हा सगळ्यांसाठी फॉर वन लास्ट टाईम. आता रश्मी आणि नितीश तिकडे डायनिंग एरियाकडे आहेत. ॲक्च्युली ना ते लोक फोटोज काढायला गेलेले. सो मी म्हटलं मी जरा इथे बसून माझी कामं करते कारण 2 दिवस झाले मी काही चेक केलेलं नाही आहे. सो म्हटलं चेक करते. आता ते लोक गेले डायनिंग एरियामध्ये. लंच टाईम झाला आहे. सो मी पण जाते, जेवून घेते जरा. म्हणजे मी असं काही हेवी नाही खाणार आहे, थोडंसंच खाणार आहे. आता ना मी लंच करायला आले आणि लंचमध्ये काय काय तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली मी प्लेटमध्ये फक्त आमटी भात घेतला आहे आणि थोडंसं मटण घेतलं आहे, पण मेन्यू खूप मोठा आहे, मी तुम्हाला दाखवते. सो हिअर यू हॅव मटन मसाला, सुंगटा आमटी म्हणजे प्रॉन्स करी, बांगड्याचा किसमिर मतलब बांगडा आहे. अँड फ्रूट ठेवलेत, बनाना. इथे भाकरी आहे, वांगं फ्राय, ही मिक्स भाजी आहे. इथे व्हेजमध्ये डाळीची आमटी, वटाणा रस्सा, मटकी उसळ, बीन्सची भाजी आहे, ते चिटकी म्हणतात, मुळा भाजी. इथे भात आता ते आणून ठेवतात आणि इथे मसाले भात आहे. ओके. आणि इथे आहे शेवया खीर. ही खीर आपण लास्टला ट्राय करू. इथे सोलकढी, पापड, दही, हे सगळं तुम्ही रात्री पाहिलं आहे. चटणी, लोणचं, सॅलेड. आणि इथून तुम्हाला प्लेट घ्यायची आहे. ओके. आणि इथे खाली ते ऑर्डर देतात आणि तिकडून वर ऑर्डर येते. मी आधी हे खाऊन घेते आणि नंतर मी प्रॉन्स करी पण ट्राय करणार आहे. पण मी थोडंसंच वरण भात घेतला आहे मुद्दाम, कारण मला 4 वाजता निघायचं आहे. सो म्हटलं आधी मी विचार केलेला मी खाणार नाही, पण मला रश्मी होती थोडंसं खा कारण तुला 4 o'clock निघायचं आहे, भरपूर वेळ आहे. सो आता वाजले 2, 2:15. आता हे बघा आमटी भात, मी एक बनाना घेतला आणि मटण. आता खाऊन बघूया ह्याची टेस्ट कशी. कालचं रात्रीचं जेवण खूप छान होतं, आता हे पण ट्राय करूया. आता आमटी भात ट्राय करूया. आय थिंक आमटी भात छान असणार. वाव, इट इज अमेझिंग. आता मटण ट्राय करूया. वाव, मटण पण खूप छान आहे. आणि ही सोलकढी घेतली आहे. रश्मी आणि नितीश म्हणतात की अमेझिंग आहे. ऑब्वियसली अमेझिंग असेल तर आता मी जेवून घेते आणि भेटते थोड्या वेळाने. प्रॉन्स करी घेतली आहे, प्रॉन्स करी ट्राय करून बघूया. लेट्स ट्राय प्रॉन्स. टिपिकल, खूप मस्त. इतकं म्हणजे लोकल फ्लेवर आहे आणि इतकं अमेझिंग आहे ना. थोडा गोवा टच आहे आणि थोडा कर्नाटका टच आहे. आणि ती ग्रेव्ही ना इतकी अशी सूदिंग आहे, अशी हिट नाही करत आहे. खूप छान आहे.
आणि मला आजचं जेवण खूप आवडलं, खूप. सो दिस इज डायनिंग एरिया इन द डे टाइम. आता फायनली नितीश आणि रश्मी निघतायत आणि मी 1 तासाने निघेन. अँड 3-4 days कसे गेले मला कळलंच नाही, कारण दे बोथ वर सो गुड. They hosted me so. Rashmi, thank you. We miss you. I will also miss you. Kreyansh, I will also miss you. And Miss you, Winnie. Nitish, thank you. बोलो बोलो. Winnie, miss you. आणि ह्याने माझं नाव चेंज केलंय, मिनी बिनी, कल मायनी बोल. सो आता ह्यांना ड्रॉप करते वर आणि मग परत खाली येऊन बसते, कारण पूलकडे नेटवर्क सुपर आहे. कृता बाय करो. Kritav say bye, Kritav. क्रेयांश बाय. रश्मि बाय बाय, ध्यान रखना. यस नितीश Yes. बाय बाय. और आंटी को और सबको बोलना कि बहुत अच्छा लगा मिलके. Definitely, definitely. उसको देख, पीछे देख, उसको देख एक्साइटेड है. क्या हुआ? ये क्या हुआ? रिकॉर्ड कर जाओ. बाय बाय. See you soon. सारंगे. सारंगे. Take care, bye. And पहुंच के मैसेज करो. आता ते गेले. इथे आहे बेळगाव आणि ह्या साईडला आहे गोवा. आता मला इकडे जायचं या बाजूला. आता ते गेलेत, मी फोन चार्जिंग करून घेते थोडासा आणि इथेच बसते जरा वेळ, खाली मला आता बोर होईल. सो 4:30ला माझी गाडी येईल, मग मी पण निघणार. सो आता मी निघते इथून. ह्या लोकांना जाऊन तरी अर्धा तास झाला आहे. माझ्या बॅग्स मागेत, सगळ्यांचं चेकआउट झालं. आमचं चेकआउट सकाळीच झालेलं, पण म्हटलं 8ची ट्रेन आहे, सकाळी जाऊन काय करू, त्यामुळे मग मी थांबले होते. आणि ही माझी गाडी आली आहे, या जीपच्या मागे जी गाडी आहे, ही माझी गाडी आहे. आणि ह्या प्रॉपर्टीचं नाव बघा, स्वप्नगंधा. बस आता आपण पण निघूया, घरी जाऊया. 3 दिवस रेस्ट आणि 18 तारखेला परत माझी ट्रेन आहे. अँड अगेन आय वॉन्ट अ ट्रिप फॉर 20 days. मजा येणार आहे, पण आता ना खूप धमायला झालं असं वाटतं. खूप लवकर मी ट्रिप ठेवली आहे, बट इट्स ओके. ती ट्रिप नाही आहे, ते माझं एक ड्रीम आहे, सो ते पूर्ण होणार आहे. सो लेट्स टेक द लगेज अँड लेट्स गो. हे बघा, हे रिसेप्शन आहे स्वप्नगंधाचं. आणि इथून आम्ही खाली गेलेलो इथून. अँड दिस इज द सिटिंग एरिया. सो रॉ बनवलं आहे, पण वूड आहे, एकदम काही फिनिश्ड नाही आहे, व्यवस्थित छान बनवलं आहे. प्यायला पाणी ठेवलं आहे. बॅग घेऊन गेले आता. ॲक्च्युली ही बॅग पण मला वाटतं मी पुढच्या ट्रिपला घेऊन नाही निघाली. That's the property. One last time. आपले ड्रायव्हर दादा आहेत आणि हा आपला जायचा रस्ता. रश्मी लोक या बाजूला गेले, आपण ह्या बाजूला जाणार. गणपती बाप्पा मोरया. हॅपी जर्नी टू मी. आणि आता वाजलेत 4:30. 4:30ला मी निघाले. 2 तास लागतील मडगाव पोचायला, तर आपण 6:30ला पोचू. आणि आता भेटते मी तुम्हाला डायरेक्टली स्टेशनला. आता मडगावला जाताना मी एका शॉपवर थांबले आणि मी फ्रेश लाईम सोडा घेतला आहे. बिकॉज मला ना खूप अनकम्फर्टेबल होत होता, म्हणजे घाट चढताना आणि उतरताना खूप त्रास होतो. सो आय टूक दिस फ्रेश लाईम आणि 5 मिनटं हे पिऊन मी परत पुढे निघणार आहे. इथून मडगाव स्टेशन आय थिंक अजून 20-25 मिनटं आहे असं म्हणत आहेत दादा. सो आता वाजलेत ऑलमोस्ट 6, 6:30पर्यंत मी पोचले. ते दुकान आहे, तिकडे मी फ्रेश लाईम प्यायले. आणि ही आहे माझी गाडी आणि इथे आहे साईबाबा टेम्पल. दादा बाय. आता मी स्टेशनला पोचले
भेटलेले तर ते म्हणाले की 200 रुपीज फॉर 2 बॅग्स. तर मी म्हटलं की मी चढून देते आणि पायऱ्या नव्हत्या असं स्लो होतं तर स्लो असल्यामुळे मग ते इझी झालं मला फुल करून आणताना. आणि आता ट्रेन 8 वाजता आहे, ती 7:30ला लागेल स्टेशनला कारण 3 सुरू होते. आणि आता मी खायला जरा सामान घेतलं आहे. मी लेस घेतलं आहे, बनाना चिप्स आणि बर्बन असं घेतलं आहे. आणि माझ्या समोर कोकण कन्या लागली आहे ट्रेन. आता ही सुटली की माझी ट्रेन येईल. 3 मिनिटला येईल म्हणतात. माझ्या ट्रेनचा नंबर आहे 01140. मडगाव स्पेशल अशी काहीतरी आहे. सो मग मडगाव नागपूर स्पेशल अशी आहे ती. सो ती लागली की मग मी ट्रेनमध्ये जाईन. हे बघा, हे आहे मडगाव स्टेशन. हे प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे आणि मी आहे तिकडे. आता हे प्लॅटफॉर्म नंबर 1. आता एक्झॅक्टली वाजलेत 7:30ला माझी ट्रेन येईल. हॅलो, तर आता मी ट्रेनमध्ये बसले आणि ट्रेन एक्झॅक्टली 8:01 सुटली आहे. म्हणजे ऑन टाईम होती, 8चा टाईम होता ट्रेनचा. आणि मग मी बनाना चिप्स खाऊन घेतलेत. समोर एक आंटी बसले आहेत, त्यांनी मला एक खाकरा दिलेला. सो मग तो खाल्ला. अँड आता आपण डिरेक्टली भेटूया कल्याण स्टेशनला कारण आता मी झोपणार आहे. थोडंसं एडिट करेन कारण खूप काय बाकी आहे. तर थोडं एडिट करते आणि आता आपण भेटूया डिरेक्टली कल्याण स्टेशनला. तोपर्यंत गुड नाईट. आणि बॅग्स वगैरे काढून ठेवलेत. आता घरी जाऊनच फ्रेश होतं. मी कल्याण स्टेशनवरून ऑटो पकडली आहे. हे माझं लगेज आहे पूर्ण. ॲक्च्युली मी ट्रेननेच जाणार होते पण लास्ट टाईम मी ट्रेनने गेलेले तेव्हा मला उल्हासनगरला TCने पकडलं आणि सांगितलं की तिकीट काढावं लागतं, लाईक प्लॅटफॉर्म तिकीट किंवा कल्याण टू उल्हासनगर. मग मला उगीच तिकडे पैसे द्यावे लागले. मी म्हटलं जाऊ दे, त्यापेक्षा ऑटोने जाते. आणि मग कुली काकांना सांगितलं प्लीज बॅग धरा कारण आता माझी हिंमत नव्हती. सो आता मी चालले घरी. लाईक 20 मिनिट्समध्ये मी घरी पोचेन फायनली. तिथे कल्याण स्टेशनला काहीतरी रेट सांगतात ऑटोचे. आता मी जेव्हा उतरले तेव्हा मी विचारलं किती लागतील तर 350 सांगितले मला. मी ओलाला चेक केलेले, इट वॉज 130 रुपीज. तरी मी म्हटलं जाऊ दे, 150 वगैरे घेतले, 200 घेतले तर ठीक आहे. जबरदस्त येऊन माझं ओरडत होता तो माणूस. म्हटलं तू ओरडतोयस कशाला, पण तू देणार आहेस पैसे रिक्षाचे, डोंट शाउट एट मी. तो होतं नाही म्हटलं आवाज खाली कर आणि जा स्वतःचं काम कर. नाही रनिंग रिक्षा घ्या, हे घ्या. माझी इच्छा जिथे मला चांगलं डील मिळेल, जिथे मला चांगलं क्रॅक करता येईल तिकडूनच मी ऑटो घेणार ना. उगीच आरडाओरडा करत होते, प्रेशर क्रिएट करतात. मी पण दिलं मग ओरडून. म्हटलं शांत बसा, आवाज नाही वाढवायचा आणि तुमचं काम करा. तुझे बोला क्या मैंने ऑटो करके दे. नाही ना, मी माझं करते आहे ना. नॉनसेन्स काहीतरी